अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त अशा बटाट्याच्या काचऱ्या। तर त्याच्यासाठीचं साहित्य घेतले, इथं मी हे 2 मोठे बटाटे घेतलेत, इथे एक कांदा घेतला आहे आपण फोडणीसाठी, थोडा हिंग लागणार आहे, थोडी जिरं, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा मी काल जो गोडा मसाला केलेला आहे त्याची रेसिपी टाकली, तो गोडा मसाला आज मी ह्याच्यात वापरणार आहे। आणि हे लाल तिखट हे पण परवाच मी केलेले आहे, ह्याची पण रेसिपी टाकली, हे दोन्ही मसाले आज मी ह्याच्यात वापरणार आहे। आणि आपल्याला कोथिंबीर लागणार आहे, फोडणीसाठी तेल, आणि इथं बाउलमध्ये मी थोडं पाणी घेतले बटाटे चिरून टाकण्यासाठी आपल्याला। इथं मस्त बटाटे चिरून घेऊया। बटाट्याची साल मी काढणार नाही आहे, जास्त पातळ आपण बटाटा चिरणार नाही आहे। आज घरात भाजीला काही नसल्यामुळे मी आज म्हटलं बटाट्याचीच भाजी करावी छान अशी। अशा पद्धतीने मी बटाटे बघा चिरून घेतलेत सगळे। इथं पाणी ठेवले, पाण्यामध्ये टाकते ते बटाटे आपले छान चिरून झालेत। कांदा कापते मी, हा कांदा पण आपण उभाच कापून घेणार आहे। कांदा पण आपण असा उभा चिरून घेतला आहे। हा गॅस चालू करतात इकडं। आता पॅन तापलाय, तेल टाकते मी। आपलं छान तापलं, आपण थोडा हिंग टाकू मस्त। ह्यात आता मी कांदा टाकते उभा चिरलेला, छान परतला आहे आपला। हळद, आणि सगळ्यात आधी आपण हे बटाटे जे पाण्यात टाकलेले हे टाकून घेणार आहे। पहिले हळदीवरच आपण बटाटे परतून घेणार आहे मस्त। त्यात टाकते थोडंसं मीठ, त्याला 5 मिनटं आपण असं झाकण टाकून ठेवूया। इथे झालेत आपले, इथं मी हे झाकण काढून घेते। आता बटाटा आपला मस्त हळदीवर आणि तेलावर परतून झालेला आहे, एकंदरीत तो शिजला आहे। आता ह्यात टाकून घेऊ आपण थोडासा कांदा मसाला, थोडासा हा लाल मसाला, जो परवा मी जो केला आहे गोडा मसाला तो टाकते थोडा। मला थोडंसं यात मीठ कमी आहे, थोडं मीठ टाकून घेते मी। वरून टाकूया ही कोथिंबीर। मस्त आपल्या बटाट्याच्या काचऱ्या झटपट तयार झालेल्या आहेत। दोन मिनिट त्याच्यावर झाकण टाकते। आता नुसतं भाजी तयार झालेली, गॅस बंद करते मी। खूप मस्त ह्यात गोड्या मसाल्याचा वास सुटला आहे, बघू शकता तुम्ही। अशा बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या, त्याच्या मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया। खूप छान अशा, अगदी डब्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता, घरी जेवायलाही करू शकता। लहान मुलांना ह्या खूप आवडते। रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी करून बघा, आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।